आमचे मार्गदर्शक चंद्रकांत महादेव पाटील सीएम यांचे सुपुत्र कुमार पाटील. पप्पा मॅच बघतायत कुमार. यू हॅव टू प्ले वेल. पंच अशोक राऊत यांचा अधिकृत इशारा होतोय. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक गोल A1. क्या बात आहे यार. फर्स्ट टाइम असं नाव ऐकलं मी. A1 बॉलरचं नाव A1 आणि तो पहिलं षटक घेऊन येतो. राईट मोर द विकेट. समोर फलंदाज राजेश याच्यासाठी. लेगस्टमच्या खूपच बाहेर चेंडू होता हा. पाहायचं काय झालंय तिकडे. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय. 2 धावा मिळतात. श्री गणेशा होतोय नवघर संघाचा आणि राजेश सुद्धा स्वतःचं खातं खोलतायत. जास्त आवाक्याच्या बाहेर होता. शेवटच्या क्षणी बॅटची कड घेऊन जातोय. यष्टीरेखाच्या मागे तिकडे आणि 2 धावा मिळतात. मागच्या बाजूला लागला बॅटच्या. स्ट्रोक कंप्लीट झाला होता राजेश यांचा. फ्लाइटेड डिलिव्हरी एक प्रकारची होती A1 यांची. पुन्हा एकदा पहिल्या षटकातील दुसरा चेंडू. A1 टू राजेश. यावेळी वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाईव्ह. सुरेख फटका राजेश याच्या माध्यमातून. रणजित आहे मला वाटतं तिकडे आणि चांगलं क्षेत्ररक्षण होते. तिसऱ्या बाउन्सर चेंडू कलेक्ट केला जातो त्याच्या माध्यमातून आणि 1 धाव मिळते राजेशाला. संघाची धावसंख्या वाढून झाली 3. बिनबाद 3 नवघर मास्टर्स. एक उजवा आणि एक डाव्या हाताचा फलंदाज असल्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो गोलंदाजाला. पुन्हा एकदा A1 यांनी सुद्धा आपली दिशा बदलली आहे. राईट आर्म राऊंड द विकेट येण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू. यावेळी सामना करतील कुमार. लेग आउटसाइड द लेग स्टंप सोडून दिले कुमार यांनी आणि अवांतर धावेचं सुद्धा खातं खोललं जातं आणि धावा 1 ने पुढे सगळी धावसंख्या 4. पुन्हा एकदा A1 तिसरा चेंडू घेऊन कुमार यांच्यासाठी. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क आलेला नाहीये आणि पंच अशोक राऊत यांचा इशारा होतोय. बायच्या स्वरूपात या डिक्लेरेशनच्या 2 धावा येत आहेत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढून झाली 6. चांगली सुरुवात नवघर संघाची आतापर्यंत. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा A1 राईट आर्म राऊंड विकेट. कुमार यांच्यासाठी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंज ऑफ पेस होता A1 यांचा. चांगला चेंडू हाताळला. अगोदरचा चेंडू वेगवान हाताळला होता. यावेळी थोडंसं फ्लाईट दिलं. थोडंसं आव्हान दिलं कुमार यांना. कुमार पुढे आले होते परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधू शकले नाहीत. निर्धाव चेंडू संपतोय. राजेश लगेच ऍक्शनमध्ये येतात आणि कुमार यांना काहीतरी कानमंत्र देण्यासाठी पुढे सरकवतात. या दोघांवरती संघाची मदार असेल. चांगली सलामी मिळणं गरजेचं आहे नवघर संघाला. पुन्हा एकदा A1 क्रॉस द लाईन खेळतात कुमार. चेंडूच्या रेषेत नाही. अजून एक चेंडू निर्धाव हाताळला जातोय. थोडंसं जोरात मारण्याचा प्रयत्न आहे कुमार यांचा आणि घाई होते. लवकर स्ट्रोक कंप्लीट केला जातो आणि चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधण्यामध्ये यशस्वी होत नाहीत. प्रकाश काना पाटील यांना सुद्धा विनंती करतो व्यासपीठावरती तर्फे त्यांचं आमचं स्वागत आणि त्यांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. यावेळी रिव्हर्स टॉपेज झालाय चेंडू. तिकडे क्षेत्ररक्षक होता. तिकडे झेल सुटलाय. पाहायचंय कुमार दुसऱ्या धावेसाठी जातील का नाही. थांबवलं त्यांनी. झेलची संधी होती. A1 यांनी जाळ्यात पकडलं होतं कुमार यांना परंतु हा झेल सुटला जातो तिकडे आणि जीवदान मिळते कुमार यांना. या एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झाली 7. बिनबाद 7 नवघर मास्टर्स.
च्या वतीने हार्दिक स्वागत करतो. क्षेत्ररक्षणामध्ये परत आता बदल करतायत. आमचे संघ सहकारी खेळाडू विजयानंद श्रीधर पाटील यांना सुद्धा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन बसावं. विजयदा, वेलकम. स्पर्धेचा दुसरा दिवस. काल घोडबंदर संघ फायनलमध्ये प्रवेश करतोय. यावेळी धर्मेंद्र अतिशय चांगला स्क्वेअर कटचा फटका कुमाराच्या माध्यमातून. थोडासा फंबल होते, दुसऱ्या धावेसाठी निघतील का, नाही, थांबवलंय कुमार यांनी आणि एकच धाव मिळते. चांगला फटका कुमाराच्या माध्यमातून. कुमार एका धावाने संघाला निवडून ठेवत आहे 8 वर. बिनबाद 8 नवघर मास्टर्स. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय. धर्मेंद्र यावेळी राजेश याच्यासाठी राईट अमोर द विकेट. आउटसाइड द ऑफ स्टंप सोडून दिलंय राजेश यांनी. त्यांच्यामध्ये हा खूप आवाकाच्या बाहेरचा चेंडू होता. गुणेश मात्रे यांचा इशारा येतोय. अजून एक अवंतर, हा दुसरा अवंतर आहे या इनिंग मधला आणि या एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झाली 9. बिनबाद 9 नवघर मास्टर्स. फुल टॉसवर घेतलंय राजेश यांनी चेंडूला. चांगलं टायमिंग तेवढं साधू शकलेलं नाही आणि यावेळी झेल टिपला जातोय आणि राजेश बाद होतात. एवननी झेल टिपलाय तिकडे. पहिलं षटक ज्यांनी हाताळलं होतं आणि राजेश सारखा कडी बाद यश मिळतंय. लो फुल टॉस होता त्याच्यामुळे चांगलं टायमिंग साधता आलं ना राजेश यांना आणि पहिला गडी बाद होतोय. नवघर मास्टर संघाचा धावसंख्या 9 असताना. आपल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये धनराज. होम ग्राउंड आहे. प्रॅक्टिसला खूप मोठे मोठे फटके दाखवतो धनराज. आपल्याला पाहायचं आहे त्याचं काहीतरी रिपिटेशन आज करू शकतोय का. ऑल द बेस्ट धनु. पुन्हा एकदा धर्मेंद्र. संधी होती यष्टीरक्षकाला पण झेल सुटला जातो तिकडे. यष्टीरक्षकाकडून जीवदान मिळते धनराजला. धनराज स्वतःचं खातं खोलतं आणि संघाला निवडून ठेवतात डबल फिगर मध्ये 10-10 10. चौथा हेमेंद्र यावेळी जास्त 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 बाहेर उजव्या एसटी पासून. पंच गुणेश छत्रे हा तिसरा अवांतर चेंडू. थोडीशी स्क्वेअर गोलंदाजी होते एक सर बी संघाकडून आणि हा अजून एक अवांतर धावने संघाची धावसंख्या वाढून भरवल. धावसंख्या 11. 1-11 नवघर मास्टर्स. यावेळी पुन्हा एकदा ऑब्जेक्ट पद्धतीचा चेंडू पण हा सुद्धा आवाकाच्या बाहेर. लगेच यष्टीरक्षक ऍक्शन मध्ये येत आहेत आणि गोलंदाजाला काहीतरी सांगण्यासाठी येतात. हा चौथा अवांतर चेंडू आहे एक सर बी संघाच्या गोलंदाजी मधला. पुन्हा एकदा हेमेंद्र कुमार. यावेळी पीक हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधू शकले नाही यावेळी सुद्धा. थोडासा लो राहिला चेंडू. खूप जास्त शफल झाले होते कुमार ऑफ साईडला आणि त्याच्यामुळे हा चेंडू यष्ट्यांच्या वरतून जातोय असं दर्शवताना तिकडे गुणेश मात्रे आणि निर्धाव चेंडू संपलाय हेमेंद्र यांचा.
दोन चेंडूचा खेळ वाकूया दुसऱ्या षटकातील. हेमेंद्र टू कुमार यावेळी कव्हर्समध्ये खेळायचा होता. चेंडू बॅटची कर घेऊन जातो थर्ड मॅन डिक्लरेशन झोनमध्ये. पंच गुणेश मात्रे यांचा इशारा येतोय. अवांतर 2 धावा आणि संघाची धावसंख्या वाढून झाली 14. 1-14 नवघर मास्टर्स. आमच्या उजव्या बाजूने नंदलाल तरे घोडबंदरचे ज्येष्ठ खेळाडू, त्यांचं सुद्धा आगमन होते. त्यांना विनंती करतो की त्यांनी यायचं आहे, व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. पुन्हा एकदा तिकडे थोडंसं आज काहीतरी सूर सापडत नाहीये, थोडंसं प्रेशर आलंय वाटतं कुमार यांच्यावरती. थोडंसं दडपणाखाली खेळतात. अजूनपर्यंत एकही प्रॉमिसिंग फटका त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेला नाहीये. धावसंख्या झाली आहे 14. 1-14. परंतु कुमार अष्टपैलू खेळाडू आहेत नवघर संघाचे. वेलकम दादा. तिसरं षटक घेऊन येतात गणेश. येत आहेत आता एक सर बी संघाकडून. त्यांचा सामना करतील धनराज. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे नवघर मास्टर संघाच्या इनिंग मधला. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू गणेश धनराज यांच्यासाठी. उजव्या हाताने 10 ते 12 पावलांचा स्टार्ट. फुल टॉसवर घेतलंय धनुने, दाखवलंय हे माझं होम ग्राउंड आहे आणि मी मारणार तिकडे षटकार. पहिला षटकार येतोय नवघर गावासाठी. थोडंसं नियंत्रण नव्हतं ह्या चेंडूवरती गणेश यांचं आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला धनराज याच्या माध्यमातून आणि काव कॉर्नरच्या दिशेने षटकार दाखवलाय. 6 धावाने संघाची धावसंख्या वाढून झाली 20. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळला जाते. पाहायचा चेंडू 1 बाउन्स तिकडे कलेक्ट केला जातोय. वाव, व्हॉट अ थ्रो, सुपर थ्रो फ्रॉम दॅट फिल्डर, ऍब्सोल्युटली ब्रिलियंट. जेस्टीच्या बरोबर लगत त्यांनी फेकलेला हा चेंडू. हितेश केणी येते संघनायक आहेत संघाचे. अतिशय चांगला थ्रो त्यांच्या माध्यमातून. 2 धावा मिळतात तरी तत्पूर्वी धनु यांना या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढून झाली 22. 1-22. सुरेख सुरुवात धनु यांच्यासाठी, त्याचबरोबर नवघर संघासाठी सुद्धा. गणेश फुलटॉसवर पुन्हा घेण्याचा प्रयत्न होता, मिस केलंय कम्प्लिटली धनु यांनी, कारण हा चेंडू मिस व्हायला नव्हता पाहिजे. फुलटॉस होता पण थोडंसं लवकर खेळले ते. चेंडू थोडासा उशिरा येतोय. बाकीचं काम यष्टीरक्षक तिकडे पूर्ण करत आहेत. अवांतर चेंडू हाताळण्यामध्ये यश मिळतंय गणेश यांना. पुन्हा एकदा गणेश. यावेळी शफल झाले धनु. आतमध्ये आणलंय चेंडूला गणेश यांनी आणि तेवढ्या चांगल्या पद्धतीने सन्मान दिला जातो धनराजाच्या माध्यमातून. कट केलं जाते बॅकवर्ड पॉईंटला. चेंडू जाईपर्यंत 1 धाव पळून करतात धनराज आणि कुमार आणि 1 धावाने संघाची धावसंख्या वाढून झाली 23. 1-23 नवघर मास्टर्स. कमबॅक केलंय पहिल्या चेंडूवर षटकारानंतर गणेश यांनी. नंतरचे 3 चेंडू व्यवस्थित हाताळले. 9 धावा खर्च केल्या 4 चेंडूमध्ये. कुमार यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. गणेश टू कुमार. यावेळी लो फुल टॉस चेंडू थोडंसं लवकर खेळले जातात. दुसऱ्या धावेसाठी जिंकतील का? धनु तिकडे आले, कदाचित धोका होऊ शकतो. पाहायचंय काय होतंय तिकडे. आणि धनराज बाद होत आहेत तिकडे. खूप
कोणा आवडत नसतं आणि चांगली फलंदाजी करत करत होते धनराज. हे खूप डिसअपॉइंटिंग गोष्ट असेल त्यांच्यासाठी आणि त्यांच्या संघासाठी सुद्धा. धावचीच्या स्वरूपात ते बाद होतात. एक षटकार त्यांनी दाखवला होता, अपेक्षा होती त्यांच्याकडून, ते चांगले कनेक्ट करू शकले असते, पण धावचीच्या स्वरूपात बाद होतात. एनिवे दुसरा गडी बाद होते नवघर संघाचा आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जातात हितेश पाटील उर्फ हिरो. जय मल्ला स्पोर्ट्सचे मालक गणेश यावेळी कुंभार यांच्यासाठी लॉफ्टेड खेळते, चेंडूला काव करण्याच्या दिशेने आणि अतिशय चांगला डिसिजन हिरो यांनी. ते निघालेले आहेत, खूप वेगाने तिकडे निघालेले आहेत. आमचा मित्र ओके. तिसरा गडी बाद होतो. धावसंख्या 25 असताना नवघर मास्टर संघाचा. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज उमेश उर्फ बाळा मैदानावरती जातोय. हिरो याच्यासाठी बक्षीस आलंय त्यांचे बंधू मोनेश पाटील यांच्याकडून. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि हे फक्त हिरोसाठी आहे. मोठ्या बंधूसाठी त्याने बक्षीस लावलंय मोनेश यांनी. घरातला पैसा घरातच राहील, काही टेन्शन नाही. तीन षटकाच्या समाप्तीवर 25 धावा झालेल्या आहेत नवघर मास्टर संघाच्या आणि त्यांचे 3 महत्वाचे फलंदाज बाद झालेत. 2 षटकांचा सामना बाळा आणि हिरो कसा करतोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. कांदरपाडा येथे झालेल्या स्पर्धेमध्ये बाळाने अतिशय चांगली फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला फायनलमध्ये पोहोचवलं होतं. शेवटच्या चेंडूवर षटकाराची गरज होती आणि त्यांनी षटकार मारून दाखवला होता समोर. तोच बाळा आता मैदानावरती आलाय. हिरो याच्याकडून सुद्धा अपेक्षा असतील, कारण हा सीझन हिरोसाठी वाढवला या संघाने, असं काहीतरी ऐकण्यात आलं होतं की हिरो आलाय म्हणून आम्ही 1 वर्ष अजून खेळू, असं काहीतरी मी ऐकलं होतं. परंतु हिरो आता हिरोसारखी कामगिरी करेल का आपल्या घरच्या मैदानावरती हे बघायला मजा येईल. चौथं षटक घेऊन येतात आता नितेश येत आहेत. नितेश टू हिरो. मल्लिंगा स्टाईलनी हा स्टाईल तिकडे मिस केलं कीपरनी. हिरो प्रगतिशील आहेत, त्यांच्यामध्ये हा अवांतर होता, परंतु गुणेश मात्रे यांनी ते सांगतायत त्यांना की चेंडू अवाक्यात होता म्हणून. बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते. हिरो चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावा सोडायच्या नाही आहेत, कारण आपल्याला समोरच्या संघाला धावा चेस करायला द्यायचे आहेत. त्याच्यामुळे चांगलं टार्गेट देणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या 26. 3 बाद 26 नवघर मास्टर्स. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 चेंडूमध्ये दोघे जण कसा सामना करतात हे बघायला औत्सुक्याचं ठरेल. नितेश चौथ्या षटकातील दुसरा चेंडू. यावेळी सामना पहिल्यांदाच सामना करतील बाळा आपल्या घरच्या मैदानावरती खेळताना. नितेश टू बाळा राईट आर्म विकेट. 10 ते 12 बॉलांचा स्टार. आखूट टप्प्याचा चेंडू, खूप वेगवान चेंडू हाताळला जातोय आणि पंच अशोक राऊत तिकडे इशारा करतायत. पंचांनी दिलेला निर्णय अंतिम असेल. तुम्ही पर्सनली असे सगळेजण हे नाही करू शकत. पंचांनी दिलाय तो अवांतर आहे, तो अवांतर आहे. तुम्ही पंचांशी वादविवाद करू शकत नाही. एकसर बी संघ. एक बाउंस आहे पण डोक्याशी तर वाईटच भेटेल ना. क्लिअर डोक्याशी गेला बॉल म्हणून त्याने वाईट दिला ना. अतिशय वेगवान चेंडू हाताळला. कॉपरेट करायचा एकसर बी संघ. स्पर्धा खेळतो आपण, काही होऊ शकतं त्याच्यामध्ये, ऍक्सेप्टन्स असायला हवा. आणि हा अवांतर चेंडू आलाय. अवांतर धावेने संघाची एका धावाने भर पडते. धावसंख्या होते 27. नितेश खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या खालच्या बाजूला लागतोय.
यष्टीरक्षक धावतात तिकडे परंतु पोहोचू शकत नाही. खूप दूरवर चेंडू गेला. 2 धावा झाल्या. तिसऱ्या धावेसाठी हिरो नाही, थांबवलं जाते. गुड कॉलिंग फ्रॉम हिरो. त्यांनी बघितलं की चेंडू सापडलाय. नक्कीच धोका पत्करावा लागला असता जर हा तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला असता तर चांगलं कॉलिंग मी म्हणेन हिरो याच्या माध्यमातून. तत्पूर्वी 2 धाव मिळतात बाळा यांना. बाळा स्वतःचं खातं खोलतात आणि संघाला नेऊन ठेवतात 29 वरती. भगवान पाटील मंडळाचे सचिव, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो मंडळाच्या वतीने. आमचे भाऊजी नितेश टू बाळा. आउटसाइड द लेग स्टंप. यावेळी लेफ्ट केलं जाते. खूप वेगवान गोलंदाजी. यावेळी थोडंसं कंट्रोल राहिला नव्हता आणि गुणेश मात्रे यांचे दोन्ही हात फैलावतात तिकडे. अजून एक हा 6वा अवांतर चेंडू आहे एकसर बी संघातला आणि ह्या एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झाली 30. 30 लॉस ऑफ 3 नवघर मास्टर्स. बाळा यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. लवकर स्ट्रोक संपलेट. ह्यावेळी चेंज ऑफ पेस डिलिव्हरी होती मी म्हणेन. आतमध्ये आलाय चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाही. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि एका धावाने संघाची धावसंख्या वाढून झाली 31. आता हिरोकडे स्ट्राईक येते. 3 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे आणि हिरो एखादा षटकार दाखवेल का? तीन चेंडू बाकी आहेत हिरोईनच्या माहितीसाठी. नितेश तो हिरो खोदून काढले. चेंडूला यॉक करण्याचा प्रयत्न होता नितेश यांचा. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जाते काव करण्याचे. रणजित खूप वेगाने येत आहे दुसऱ्या दिवसासाठी हिरो पुढे. गुड कॉलिंग. बघितलं दोघांनी. खूप रणजित वेगाने आले होते आणि तेवढंच चांगलं थ्रो सुद्धा त्यांनी दिलंय आणि स्वतः दुसरा धाव घेण्याचा मोह दोघं फलंदाज थांबवतात तिकडे. हिरो यांना एक धाव मिळते. एका धावाने संघाची धावसंख्या वाढून झाली 32. चौकार षटकारांची गरज आहे नवघर संघाला. प्रयत्नशील आहेत परंतु तेवढी चांगली गोलंदाजी नितेशच्या माध्यमातून. 5वा चेंडू 4थ्या षटकातील. गुड बॉलिंग फ्रॉम नितेश. पुन्हा एकदा आउटसाइड द लेग स्टंप. यावेळी चेंडू तिकडे सापडत नाहीये. हा बोनस आहे. या 3 धावा मिळत आहेत. पंच गुणेश मात्रे यांचा इशारा येतो. या 3 धावांनी संघाची धावसंख्या वाढून झाली 35. थोडासा वेगाच्या नादात दिशेवर कंट्रोल राहत नाहीये नितेश यांचा. खूप चांगला वेग आहे त्यांच्याकडे परंतु यावेळी अवांतर चेंडू सुद्धा त्यांनी भरपूर हाताळलेत. धावसंख्या 35. तिकीट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या खाली मैदानावरतीच राहतोय तिकडे आणि एक धाव पूर्ण होते तिकडे. एक धाव मिळते. चेंडू जास्त बाउन्स झाला नाही. अपेक्षा होती बाळा यांची की चेंडू वरती येईल म्हणून पण तसं काही होत नाहीये. चेंडू बॅटची कड घेऊन मैदानावरतीच राहतोय तिकडे. तत्पूर्वी दोन्ही फलंदाज एक धाव सहज पूर्ण करतात. धावसंख्या 36. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील. नितेश टू हिरो. आउटसाइड द लेग स्टंप. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळी पंच गुणेश मात्रे यांनी प्लम पकडले. खूप जास्त सफल झाले होते तिकडे हिरो आणि बाद होत आहेत तिकडे. पंच गुणेश यांनी अपील उचलून धरलंय कारण खूप जास्त सफल झाले होते आणि एक्झॅक्टली कदाचित गुणेश मात्रे यांच्यामध्ये ते समच्या समोर असतील आणि तिकडे बाद घोषित केलंय. हिरो बाद होत आहेत. 4था गडी बाद होते नवघर मास्टर संघाचा. धावसंख्या 36 असताना त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज चित्तरंजन. गणेश इलेक्ट्रॉनिक्सचे मालक चित्तरंजन पाटील. आपल्याच विचारात आहेत. शेवटचं षटक आहे आणि नक्कीच मला तरी वाटतं बाळा प्रयत्नशील आहेत. ह्या षटकामध्ये षटकार एकतरी बाळा दाखवेल असा मला आत्मविश्वास आहे. नवघर गावाला सुद्धा विश्वास आहे. पाहायचं धावसंख्या झाली 36. 4 षटकाच्या सुद्धा चांगली धावसंख्या आहे नवघर संघाची परंतु ह्या षटकात थोड्याशा जास्त धावा यायला हव्यात कारण एकसर बी संघ हा सुद्धा एक मास्टर संघ आहे.
चांगले फलंदाज आहेत त्यांच्या संघामध्ये सुद्धा. हे नंबर 2 चे गणेश येतात आता शेवटच्या शतक आणण्यासाठी. जेवणाची व्यवस्था चालू झाली आहे. 1 वाजलेला आहे, बरोबर लंच टाइम झालेला आहे. तर सगळ्यांना विनंती आहे की जेवणाची व्यवस्था चालू झाली आहे, सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा. गणेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ऑर्थोडॉक्स पद्धतीने यावेळी कव्हरच्या दिशेने खेळतात चेंडूला. तिकडे क्षेत्ररक्षक अरुण आहेत, तिकडे 1 धाव पॉईंट दुसऱ्या धावेसाठी निघालेत. तिकडे गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप वेगाने चित्तरंजन सुद्धा आलं, चेंडू सुद्धा त्याच दिशेने येत होता परंतु स्वतःला बॅलन्स केले तिकडे चित्तरंजन यांनी. चांगलं कॉलिंग दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढून झाली 38. 38 फॉर द लॉस ऑफ 4 नवघर मास्टर्स. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळी लॉक केलंय बाळाने. बाळा षटकार दाखवेल म्हणजे दाखवेलच. गुड शॉट. ही खासियत आहे त्याची, कारण खूप पॉवरफुल फलंदाज आहे बाळा. चांगली पर्सनॅलिटी त्याची. आणि लॉफ्ट केलंय त्यांनी काव कॉर्नरच्या दिशेने रणजितच्या डोक्यावरून षटकारासाठी. तिसरा चेंडू गणेश. यावेळी चेंज ऑफ पेस. गुड बॉल. गुड कम बॅक फ्रॉम गणेश. मागाचा चेंडू वेगवान होता, यावेळी थोडंसं बोटं फिरवले चेंडूवरती आणि थोडासा स्लोवर वन असं म्हणेन मी. त्या चेंडूमध्ये पकडले त्यांनी बाळा यांना आणि हा चेंडू निर्धाव खेळतात. चांगलं उत्तर गणेशाच्या माध्यमातून षटकारासाठी. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. गणेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी पुन्हा एकदा लॉफ्ट केलंय, फ्लाइटेड होती आणि पुन्हा एकदा दुसरा षटकार. गुड शॉट. गुड बॅट. संघाने अतिशय चांगले 2 फटके दाखवलेत बाळा यांनी. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये आतापर्यंत यश मिळाले. वेल प्लेड बाळा. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच गणेश थोडेसे दबावाखाली असतील. 5वा चेंडू. यावेळी आउटसाइड. खूप जास्त 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 बाहेर, डायरेक्ट ग्राउंडच्या बाहेर सुद्धा हा चेंडू म्हणून मी असा. अशोक राऊत यांचा इशारा येतो. अजून एक अवांतर धाव मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झाली 51. यावेळी वेगवान चेंडू. ओ त्यांना 17 धावा त्यांनी कुठल्यात बाळांनी. अतिशय चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून. मला वाटलं थांबला असता बाळा आणि एक शेवटचा चेंडू सुद्धा खेळला असता तरी चाललं असतं, परंतु ती धाव घेण्याचा मोह त्याने थांबवला नाही आणि ती धाव घेण्यासाठी ते धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. परंतु चित्तरंजन हे सुद्धा एक हार्ड हिटर फलंदाज आहेत आणि मला तरी वाटतं की चित्तरंजन सुद्धा षटकार दाखवेल. एक चेंडूच आहे त्याच्याकडे परंतु तो सुद्धा षटकार मारू शकतो. फक्त व्यवस्थित त्याने गोलंदाजाच्या ऍक्शन वरती लक्ष द्यावं, कारण त्याच्यामध्ये बोटांवरती रिस्टवर अतिशय चांगला आहे गणेश यांचा. गणेश टू चित्तरंजन. लॉब केलंय. पाहायचंय काय होतंय. षटकार दाखवलाय चित्तरंजन यांनी.
गुड शॉट चित्तू. आपण बघतो नेहमीच तो त्या दिशेला खेळतो. मला वाटलंच होतं तो मारेल आणि माझा आत्मविश्वास त्यांनी सार्थ करून दाखवलाय. लॉंग ऑफच्या दिशेने त्यांनी षटकार दाखवलाय आणि षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या झाली 57 आणि 58 धावा करायच्या एकसर बी संघाला सामना जिंकण्यासाठी. वेल प्लेड नवघर मास्टर्स. आता गोलंदाजीची धुरा सांभाळावी लागेल सगळ्या गोलंदाजांना. प्रकाश काना पाटील यांचा इथे यथोचित सन्मान केला जाईल. आगरी कोळी सामाजिक संस्था मंडळाचे अध्यक्ष कमलेश म्हात्रे यांचं मैदानातून स्वागत होताना दिसतोय. त्याचबरोबर राजन म्हात्रे आमचे मित्र ते सुद्धा येताना दिसतात. आम्ही मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो. केसरीनाथ भोईर हे सुद्धा त्यांच्या बरोबर आहेत. त्यांचंही मी हार्दिक स्वागत करतो. उपाध्यक्ष आहेत ते. सर्व मान्यवरांचं मी या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन बसावं. अतिशय चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळवले नवघर संघाने. आता पाहायचं गोलंदाजी कशी करतायत ते. याच्या पुढचं समालोचन करण्यासाठी मी विनंती करतो ऑफिशियल कॉमेंट्रेटर या मंडळाचे भरत राऊत. सॉरी. थँक्यू सँडी. चला आपण या वळीवर नाणेफेकीच्या दिशेनं या पहिल्या फेरीतील अंतिम सामना असेल. एका साईडला पेनकरपाडा आणि दुसऱ्या साईडला असेल कोलशेत. तत्पूर्वी आपण या ठिकाणी आगमन झाले आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय कमलेशजी म्हात्रे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्या संवित मंडळाचे उपाध्यक्ष केसरीनाथजी भोईर साहेब आणि त्यांच्या संवित आणखीन एक लेजेंडरी नामवंत खेळाडू माजी नगरसेवक राजनजी म्हात्रे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. बघा आल्या आल्या CMची आधी गळाभेट त्यांनी घेतली कारण आगरी कोळी समाजाचा कार्यभार ज्यांच्या हाती होता. अनेक वर्ष ज्यांना 40+ क्रिकेट अगदी जवळून पाहिलंय असे CMची गळाभेट अध्यक्षाने घेतली आहे. जुनी भेट म्हणूनच म्हटलं ना सुरुवातीपासून आहे. मी म्हटलं ना जुनी गळाभेट आहे ही. कमेंट बॉक्समध्ये आमच्या समित या परिसरातील नामवंत समालोचक टेनिस क्रिकेट जगतातील नामवंत समालोचक नंदलाल तरेस सर आमच्या संमित कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झालेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्या ठिकाणी PK मामांचा शुभ सन्मान हा या ठिकाणी केला जातोय. मी भूपेंद्र दादांना विनंती करतोय. भूपेंद्र दादा आपण जरा सन्मान करायचे आहेत. सन्मान करून घ्या आपण. अरे या PK मामा यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. भूपेदादांना विनंती करतोय की आपण PK मामा यांचा आपण शुभ सन्मान करावा. PK मामा आपलं हार्दिक स्वागत आहे. गाडी क्रमांक 1869 1869 ही गाडी ज्या कोणाची आहे ती गाडी काढा प्लीज. त्या गाडीमुळे थोडंसं व्यत्यय आलाय. दुसऱ्या गाड्या काढायच्या आहेत. गाडी क्रमांक 1869. धावा संख्या 58 आहे. टार्गेट 58 धावांचं आहे. त्यानंतर सन्माननीय माजी नगरसेवक त्यानंतर टेनिस क्रिकेट जगतातील एक नामवंत लेजेंडरी खेळाडू ज्यांचा खेळ अगदी जवळून पाहिलाय. 40+ क्रिकेट असू द्या अनेक विक्रम ज्यांच्या नावावर आहेत. सन्माननीय राजनजी म्हात्रे साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय नवघर मास्टर्स यांच्या वतीनं. किसन पाटील यांना विनंती करतोय की आपण राजनजी म्हात्रे साहेब यांचा आपण शुभ सन्मान करावा. वन ऑफ द ग्रेट प्लेयर राजन म्हात्रे म्हटलं तर अनेक विक्रम ज्यांच्या खात्यावर आहेत. टेनिस क्रिकेट
लेचंट स्पर्धेमध्ये मास्टर्स खेळाडूमध्ये. दादा आपलं हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. अजूनही अफलातून बॅटिंग आहे राजन दादांची, तुम्ही बॅटिंग पाहू शकाल. 40+ क्रिकेट ते देखील एक संघटना चालवत आहेत, सुरू आहेत. कुठे संघटना कुठली असू द्या, मात्र 40+ क्रिकेट जिवंत आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि खूप चांगली बॅटिंग त्यांच्या या संस्थेच्या माध्यमातून केली जात आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम राजन सर, आपलं हार्दिक स्वागत. देतो थांबा, टेन्शन घेऊ नका. बघा ना प्लेयर लिस्ट दे. त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय कमलेशजी म्हात्रे साहेब यांचा देखील शुभ सन्मान हा या ठिकाणी नवघर ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांच्या वतीनं केला जातोय. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय कमलेशजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतोय, सर आपण थोडंसं पुढे यायचं आहे. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब यांचा शुभ सन्मान नवघर ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांच्या वतीने केला जातो. कुंदन पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मॅचच्या दिशेने आम्ही येणार होतो मित्रांनो, मात्र सध्याच्या घडीला मुख्य व्यासपीठ अगदी पाहुण्यांना गजबजलंय आणि त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान करणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे. मंडळाचे अध्यक्ष तुम्ही पाहू शकाल सन्माननीय कमलेशजी म्हात्रे साहेब यांचा विशेष सन्मान. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर यावेळी आपण मॅचच्या दिशेने आमच्या संवित कॉमेंट्री बॉक्समध्ये नंदलाल तरे सर जॉईन झालेत. दुसरा माईक असेल तर प्लीज तो अवेलेबल करा. डीजे भाया विनंती करतोय. आमच्या संवित हॅलो 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 नंदल तरे सर जॉईन झालेत. मॅच ऑन, धावसंख्या 58 आहे आणि त्या ठिकाणी पंचांचा अधिकृत इशारा येतोय. सामन्याला सुरुवात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर महेश यांना पहिला चेंडू यावेळेस पंच केल्या चेंडूला. कव्हर स्वीपर पॉईंट रिझनला डीपला त्या ठिकाणी शतरक्षक आहे. एक धाव तर वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली सुरुवात, चांगली स्टार्ट या ठिकाणी शशी पाटील. 40+ क्रिकेट मधील सिक्सर किंग म्हणून या खेळाडूची ओळख आहे, लक्षात ठेवा. कारण या खेळाडूच्या नावावर 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम आहे. असा एक नामवंत खेळाडू स्ट्राईक एंडवर एक सरबी टीमचा. डाऊन द लेग, लाईन खराब, पण सवलतात अशोक राऊत. एक धाव इथे ऍड केली जाईल. धावा झालेल्या आहेत त्या 3. मी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कमलेशजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते पहिल्या फेरीच्या 4थ्या सामन्याची आपण नाणेफेक करावी. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फटका फसला होता. जेलची संधी निर्माण झाली होती. टीम कॅप्टन गणेश पाटीलने कॅच ड्रॉप केलाय. एक चांगला खेळाडू बाद करण्याची संधी त्या ठिकाणी निर्माण केली होती गोलंदाज महेशनं, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. धाव संख्या झाली आहे ती म्हणजेच 5. टॉस बॉक्स मध्ये जायचंय. सन्माननीय अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब, सन्माननीय कार्याध्यक्ष आणि सन्माननीय उपाध्यक्ष हे मंडळाचे पदाधिकारी आहेत आणि यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेक केलं. तो वाईटचा इशारा आहे. अमांतर धावा या ठिकाणी ऍड केली जाईल. मिसफील्ड झाल्या अगदी बाउंड्री लाईन जवळ त्या चेंडूला थांबवलं गेले. 2 झाल्यात आणि ते बघता बघता जवळपास 3 धावा झाले. बघा इथे इशारा येतोय, काय खेळाडू आहेत त्या ठिकाणी आणि तिथून मात्र इशारा येतोय की हा चौकार आहे. हा मिळतोय खास करून एक्सर बी टीम साठी नशिबाचा चौकार.
इथे संधी पुन्हा एकदा बघा, वारंवार संधी निर्माण होतात, मात्र त्या संधीचं का सोनं केलं जात नाहीये असं म्हणू शकतोय काही या ठिकाणी नंदला तरे सर की स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळतायत, स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळतायत, प्रेक्षक वर्ग देखील घरचा भरपूर आहे. कदाचित हा प्रेशर जाणवतो का या ठिकाणी नवगड टीमवर, ज्याप्रमाणे नवगड संघ शतरक्षण करतो या ठिकाणी. 10 वाजले ते 11. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. हॅलो हॅलो हॅलो. यावेळेस ऑफ साईडला चेंडू हवेत खेळला गेला, बालाचा प्रयत्न होता झेलच्या खाली पोहोचण्यासाठी, मात्र त्या ठिकाणी झेलच्या रेंजमध्ये येऊ शकले नाहीये. या फटक्यावर देखील 2 धावा मिळतील. धावा संख्येत भर, धावा झालेल्या आहेत तब्बल 13 धावा. धावा करायचे 58 आणि 58 धावा संख्येला अतिशय योग्यरीते या ठिकाणी प्रत्युत्तर दिलं जात आहे एक्सर बी टीम कडून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार महेश. पुन्हा एकदा शॉट बॉल होता, ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. शेवटचा चेंडू ते डॉट एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिले षटक संपले, मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल बॅटिंग एक्सर बी टीम कडून झाले. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा या ठिकाणी फळकावर लावल्यात एक्सर बी टीमनं. जो रिक्वायर्ड रन रेट मेंटेन ठेवायचा होता तो रिक्वायर्ड रन रेट मेंटेन ठेवला एक्सर बी टीमनं. अतिशय सुंदर बॅटिंग, खास करून म्हणायचं गेलं शशी पाटील त्याच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला, त्याने त्यांच्या समित अरुण देखील आहे. तर एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड होताना पाहायला मिळते. धावा झाल्या 13. पाणी आहे मागे, तिथे पाणी दिलं जाईल. आमच्या समित नंदलाल तरे सर आहेत, एक लेजेंडरी ते देखील समालोचक आहेत. त्यांनी देखील भरपूर 40+ क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे अगदी जवळून पाहिलेत. हार्दिक स्वागत आहे नंदलाल तरे सर तुमचं कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर धन्यवाद भरत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाला वंदन करून आमचं दैवत बाबा अमरनाथला नतमस्तक होऊन आम्ही आमच्या समालोचकाला सुरुवात करतोय. एक जबरदस्त असं हवामान सर्वप्रथम मला म्हणावं लागेल भरत. अतिशय चांगलं म्हणजे क्रिकेटला साजेस असं हवामान या ठिकाणी आहे. चांगलं मैदान लाभलेलं आहे, बादशाह मैदान म्हणून हे गणलं जाते. आणि नवगड संघाचं मी यासाठी कौतुक करीन, कारण की बरंच जेव्हा घोडबंदरमध्ये आगरी कोळी समाजाच्या स्पर्धा ओपनमध्ये झाल्या त्या टायमाला म्हणजे घोडबंदरमध्ये जर 20 स्पर्धा झाल्या असतील तर त्याचं अंतिम विजेतेपद 17 नवगड गावानं आणलं होतं त्या टायमाला. आणि त्याचं मी श्रेय नक्कीच राजेश पाटील भरपूर धुवाधार फलंदाजी करायचं त्या टायमाला. बरं क्या आवाज आहे, खरोखरच एक चांगला रेकॉर्ड तुम्ही या ठिकाणी प्रेझेंट केला आहे. मात्र एक पारितोषिक आहे बघा, हिरोसाठी पारितोषिक आहे. जर हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली हिरोनं तर 3000 रुपये दिले जातील या हॅट्रिकसाठी महेंद्र पाटील यांच्याकडून, मॅन फ्रॉम गोडदेव. या ओव्हरमध्ये जर 3 विकेट काढल्या, हॅट्रिक पूर्ण केली, 3000 रुपये महेंद्र पाटलांकडून दिले जातील. पहिला चेंडू, आताचा चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर जाते. पंच लाईन क्रॉस आउटलाईन यस. तर 9 बॉल घोषित करतात. अवांतर धावना संघाची धावसंख्या वाढते, ती 14 धावसंख्येवर. फ्री हिट आहे यस. पुन्हा एकदा गोलंदाज राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतात. आता चेंडू आपली लाईन सोडून पुढे जातो, फ्रंट फूटवर जातो. एकदा पूर्ण करते, दुसऱ्या धावेसाठी त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न होईल आणि 2 धाव पूर्ण होतात. या 2 धावांना संघाची धावसंख्या वाढून होते ती 16 धावसंख्येवर. एक जबरदस्त अशी सुरुवात भरत या ठिकाणी म्हणता येईल, कारण की बोनसच्या रूपाने त्यांना 4 धावा पहिल्या षटकामध्ये मिळालं होतं. म्हणजे आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद त्यांना पहिल्या षटकापासून आहे. इतकंच म्हणणार की आज ज्याप्रमाणे शतरक्षण मी नवगड टीमचं पाहतोय ते खरोखरच एक चिंतेची बाब असेल नवगड टीमसाठी. त्यासाठी मी म्हटलं होतं तरे सर की इथे का हा प्रेशर आहे का, गावाच्या मैदानावर आपण खेळतोय, गावाची स्पर्धा खेळतोय, त्यामुळे प्रेशर आहे का. चेंडू बनवून खेळतात, चेंडू जाते तर मिड रिव्हिजन मध्ये एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न होईल. थोडीशी मिसफिल्डिंग होते त्या ठिकाणी, मात्र पूर्ण फायदा घेतात दोन्ही फलंदाज. 2 धावा येतात आणि या 2 धावांना संघाची धावसंख्या होते ती 18 धावसंख्येवर. बिनबाद 18, दुसरं षटक प्रगतीवर. एक जबरदस्त अशी सुरुवात म्हणता येईल आणि जबरदस्त असं मैदान, जबरदस्त असं हवामान, क्रिकेटला साजेस असं हवामान. पुन्हा एकदा गोलंदाज, आता चेंडू पुन्हा एकदा लाईन सोडून गेला होता. फ्रंट फूटवर जाऊन मोठा फटका मारण्याचा होता भरत, मात्र लाईन सोडत असताना चेंडू कुठल्या क्षणी कुठल्या स्तरावर जाते ते पाहायला पाहिजे आणि ती चूक होते. पहिला फलंदाज बाद होते नवगड संघाचा. कमांड डीजे.
जे वाया थांबवतोय. बघा या ठिकाणी आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं मित्रांनो एक सभा म्हणजे आपल्या पुढच्या स्पर्धेचे आपल्याला ड्रॉ टाकायचे आहेत. त्यासाठी खास करून येत्या मंगळवारी संध्याकाळी 5:30 वाजता एक्सर बी यांच्या वतीनं कोलिवडी स्मशानभूमी या ठिकाणी एक्सरचं मॅट्रो स्टेशन आहे त्याच्या खाली कोलिवडी स्मशानभूमी या ठिकाणी एक्सर बी टीमनं आपल्या मंडळाची सभा आयोजित केलेली आहे संध्याकाळी 5:30 वाजता येत्या मंगळवारी. त्या सभेमध्ये जवळपास 4 ते 5 स्पर्धांचे ड्रॉ होतील प्लस दमन स्पर्धेवर चर्चा होईल आणि येणाऱ्या विषयांवर चर्चा त्या सभेमध्ये केली जाईल. येत्या मंगळवारी 5:30 वाजता कोलिवडी स्मशानभूमी एक्सर बी स्पर्धा असेल. डॉट बॉल येतोय. एक्सर बी संघाच्या वतीने ते स्पर्धेचं आयोजन केलं. धन्यवाद एक्सर बी टीम, थँक्यू. धावा झाल्या त्या तब्बल 18 धावा या ठिकाणी वापसी करण्याचा पुरेपूर प्रयत्न होतोय. बॅकफुट चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर चेंडू येते तो गल्ली डिव्हिजन मध्ये. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावसाठी त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न होते. 2 धावा येत आहेत आणि पाहायची झाली तर एक तिसरी धाव घेताना गडी बाद होतो या ठिकाणी. दुसरा मोरा बाद होतो या ठिकाणी. मात्र भरत जर या ठिकाणी पाहायचं झालं तर एवढी धावसंख्या असताना चांगली सुरुवात झालेली आहे. ही धाव काढण्याची आवश्यकता तशी वाटत नव्हती. 40+ क्रिकेट आहे सर आणि त्यामुळे 40+ क्रिकेटमध्ये असे बरेचसे संघ जे आहेत ते नक्कीच आपल्या स्ट्रॅटर्जीने खेळत आहेत, आपल्या प्लॅनिंगनुसार खेळत आहेत. बघा 50+ जोडी असते. 50चा खेळाडू स्ट्राईक एंडवर असणं गरजेचं आहे. 45चा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडवर असणं गरजेचं आहे. 1 डाऊनचा खेळाडू 45चा आहे. त्यानंतर मात्र 40 वयोगटातील खेळाडूंना संधी मिळते. तर ज्यावेळेस टार्गेट सर मोठं असते म्हणजे 50, 60, 65 हे टार्गेट ज्यावेळेस असते त्यावेळेस गेम प्लॅनिंगला प्रत्येक संघ खेळतोय. म्हणजे 45चा 50चा खेळाडू लवकर डगआउटमध्ये पाठवला जातो आणि 40च्या खेळाडूला लवकर मैदानाच्या आतमध्ये आणलं जातं जेणेकरून हा मोठा स्कोर बोर्ड जो आहे तो आपण चेस करू शकू. नक्कीच नक्कीच. हितेश नीरोच्या नावाने गणला जातोय. बादशाह मैदान नवघर एक अशी अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन. आताचा चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर नक्कीच चेंडूला थोडंसं बॅकफुटवर जाऊन या चेंडूचा समाचार घ्यायला पाहिजे होता. कदाचित डीप फाईन लेगच्या सीमारेषे पार चेंडू गेला असता. मात्र तसंही ते काय घडत नाही. चेंडू पायाला लागून खाली जातोय. मात्र एक धाव पूर्ण करतोय आणि एका धावनं संघाची धावसंख्या वाढवून होते. ती एका धावसंख्या 21 या धावसंख्येवर षटक संपते. दुसरा धावसंख्या आहे भरत ती 21. आता राहिलेत आता चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावा पाहिजे ते 37. अठरा चेंडू आणि 37 धावा. एक जबरदस्त असं क्रिकेट नवघर वर्सेस एक्सर बी या दोन्ही संघामध्ये. सुरुवातीचे 2 फलंदाज मात्र लवकर बाद झालेले आहेत. या ठिकाणी लवकर बाद झाले होते. आमच्या साथीला आमचे साथी कमेंटेटर भरत राऊत आहेत या ठिकाणी. एक क्रिकेटचा जर मास्टरचा खरोखर तुम्हाला इतिहास पाहिजे असेल तर यांच्या मुखातूनच ऐकायला आवडेल. आणि अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे या स्पर्धेवर. नुकतंच या ठिकाणी राजेश पाटील आणि नक्कीच या खेळाडूचं मी कौतुक करीन की एक अष्टपैलू खेळाडू म्हणून गणला जातोय या नवघर गावामध्ये. धुवाधार फलंदाजी, अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि कुठल्या माणसाला न चुकता आमंत्रित करतायत. नक्कीच आम्ही परदेशात होतो आणि त्या दिवशी ज्या दिवशी आलो त्या दिवशी मात्र सकाळी 11 वाजता आमच्या घरी आले होते. राजेश नाही टाईमचा मित्रांनो आज लक्ष द्या. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वेळ वाया घालू देऊ नका प्लीज. राजेश पाटील लेफ्ट हँड राऊंड द विकेट मारा. आता चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर मात्र फ्रंट फुटवर गेले होते. यष्टीरक्षकाला एक मौका होता मात्र यष्टीरक्षकने एक संधी दिली असेल की जेणेकरून मी मागे उभा आहे यष्टीने चिटकून
पुन्हा एकदा राजेश आपल्या बॉलिंग मार्कवर. एक जबरदस्त असं क्रिकेटचं आयोजन. 9वी स्पर्धा सुरू आहे या हंगामातील. अध्यक्ष महोदय आमचे जवळचे मित्र कमलेशजी म्हात्रे साहेब विराजमान झालेले आहेत या ठिकाणी. सोबत केसरीनाथ म्हात्रे साहेब, सचिव भगवान पाटील साहेब, या सर्व मान्यवरांचं आम्ही नवघर मास्टरतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सचिन डोंगरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना आम्ही विनंती करतोय, आमंत्रित करतोय की जसं षटक होईल तसं तुम्ही व्यासपीठावर येऊन बसा. एक धाव पूर्ण करतात आणि एका धावानं संघाची धावसंख्या होते ती 22 या धावसंख्येवर. 22 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट इन द थर्ड ओव्हर. तिसरं षटक हाताला जाते या ठिकाणी राजेश पाटील यांच्या मार्फत. लेफ्ट हँड उर्द विकेट मारा करतोय. आताचा चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर डीप लेग सीमारसीचा चेंडू बाहेर जातोय 6 धावांसाठी आणि या 6 धावांना संघाची धावसंख्या वाढवून होते ते 28 या धावसंख्या. याच बरं वेलकम वेलकम, आगतम स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय सन्माननीय सचिनजी डोंगरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसन सवायचं आहे. या परिसरामध्ये काही स्पर्धा होत असतात, 40+ क्रिकेटच्या नवगरची स्पर्धा असू द्या किंवा इतर काही स्पर्धा, आणि नेहमीच सचिनजी डोंगरे साहेबांचा हातभार त्या स्पर्धेला लागला गेलेला आहे. आणि सध्याच्या घडी नक्कीच नवनिर्वाचित नगरसेवक आहेत. विनंती करतोय मी साहेबांना की प्लीज आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. चेंडू जाऊ देतो पॉइंटला. कुमार चेंडू फील्ड पर्यंत एक धाव पूर्ण होते पाहिजे. दुसऱ्या धावसाठी मात्र त्या ठिकाणी एक धाव पूर्ण करतायत आणि एका धावानं संघाची धावसंख्या वाढवून होते 29 या धावसंख्येवर. मित्रांनो, जेव्हा गुणलेखन जेव्हा चांगलं करतोय ना तेव्हा ते समालोचक आम्ही तुमच्यापर्यंत व्यवस्थित करतोय. विजय पाटील नवघर गावातील ग्रामस्थ अतिशय चांगल्या प्रकारचं गुणलेखन करतायत. एक अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन या ठिकाणी, अतिशय चांगल्या प्रकारचं मैदान या नवघर खेळाडूकडून तयार करून घेतलेला. आताचा चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडू जाते तो डीप लेग सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. वॉट ए शॉट, वॉट ए शॉट. 6 धावा येतात आणि या 6 धावांना संघाची धावसंख्या वाढवून होते ती 35 या धावसंख्येवर. आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा पाहिजे 23. शेवटची 2 षटकं. वॉट ए मॅच. 12 चेंडू आणि 23 धावा. जेवणाचं काउंटर त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. नक्कीच खेळाडू लवकर आले असतील किंवा ज्यांचं खेळून झालं असेल त्यांना एक विनंती असेल, जेवणाचं काउंटर सुरू आहे मित्रांनो, तर आपलं जेवण उरकून घ्या. व्यासपीठावर विराजमान या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सन्मान्य कमलेशजी म्हात्रे साहेब, उपाध्यक्ष केसरीनाथ भोईर साहेब, सचिव भगवान पाटील साहेब, नवघर गावातील इतर मान्यवर, या सर्वांचं आम्ही नवघर मास्टरतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. राजेश पाटील ही षटक थोडंसं मागणं पडलं होतं. 14 धावा गेल्या होत्या, त्याच्यामध्ये उत्तुंग 2 षटकार गेले होते मित्रांनो. 12 चेंडू आणि 23 धावा. यस भरत. 12-23 ची मॅच आहे. या ठिकाणी नक्कीच ज्या फोर्सनं एक्सरबी संघ चाललाय तो वेग या ठिकाणी नवघर संघाला थांबवावा लागेल जर वापसी करायची असेल तर. म्हणजे एक विचार जर केला आपण नंदल दरे सर, हे षटक या मॅचची दशा आणि दिशा दाखवणारे षटक असेल. इथे या षटकामध्ये जर कमी धावा जर आल्या तर थोडंसं फार मानसिक दबाव हा एक्सर टीमवर येईल. मात्र इथून जर 10 ते 12 धावा या ओव्हरमध्ये आल्या तर मात्र टेन्शन वाढणार नवघर टीमचं. यस यस यस, नो डाऊट. निर्णायक षटक असं आता म्हणायला सुद्धा हरकत नाही आहे. आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं चौथं षटक घेऊन येतात. एक अष्टपैलू खेळाडू पुन्हा एकदा कुमार पाडेल. त्यांचे पिताश्री या ठिकाणी बसलेले आहेत आपल्या, नक्कीच आपल्या मुलाची गोलंदाजी पाहण्यासाठी.
CM चंद्रकांत पाटील, त्यांचे चिरंजीव कुमार हे अष्टपैलू खेळाडू नवगार संघाकडून आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं षटक घेऊन येतात. पहिला चेंडू खराब होता, अवांतर धावना संघाची धावसंख्या 1 वाढली होती. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचा आहे, चेंडूला पूल करायचं होतं, चेंडू जातोय तो डीप स्क्वेअर पंचाच्या पाठीमागे 1 धाव पूर्ण होतोय, पाहायचं दुसऱ्या धावेसाठी 2 धाव पूर्ण होत आहेत. त्या ठिकाणी 2 धाव पूर्ण करतायत आणि या 2 धावना संघाची धावसंख्या वाढून होते ती 38 या धावसंख्येवर. 38 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट इन द 4th ओव्हर. वेलकम जात आहे. या ठिकाणी आगमन झाले सन्माननीय नगरसेवक सचिनजी डोंगरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्या या मुख्य मंचावर नवगर ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. सचिनजी डोंगरे साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू डीचे. मॅच सुरू असताना थोडं थांबावं मित्रा. ओ डायरेक्ट हिट झाला असता, डायरेक्ट हिट झाला असता या ठिकाणी, मात्र तो हिट झाला नाहीये. वेलकम, या ठिकाणी आगमन झालंय सन्माननीय नगरसेवक सचिनजी डोंगरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. तर नक्कीच या ठिकाणी आता चेंडू शिल्लक आहेत. किती चेंडू शिल्लक आहेत? 3 का 10 चेंडू. वाईट चेंडू येतोय आणि अवांतर धावना संघाची धावसंख्या वाढून होते ती. बोल बोल धावसंख्या बोल. 40 या धावसंख्येवर. किती पाहिजे? किती मध्ये किती बोल लवकर. किती मध्ये? 10 चेंडू. 11 चेंडू आणि 18 धावा. गोलंदाज कुमार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. नुकतेच विराजमान झालेल्या व्यासपीठावर नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय सन्माननीय सचिनजी डोंगरे साहेब, आमच्या कॉमेंट्री बॉक्स करून तुमचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच ऑन, गरमागरम क्रिकेट सुरू आहे. प्रेक्षकांचा देखील अतिशय सुंदर प्रतिसाद मी म्हणेल या स्पर्धेला लाभलाय. संपूर्ण जर मैदानाची पाहणी केली तर तुडुंब प्रेक्षक वर्ग या ठिकाणी हजर झालाय आपल्या गावाचं, आपल्या गावातील खेळाडूंचं क्रिकेट पाहण्यासाठी. यस यस. आणि नक्कीच एक ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला आवर्जून आठवण करून देतो, कुमार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. आता त्या चेंडूला लॉप करण्याचा प्रयत्न असफल होतोय. चेंडू थोडीशी उचली घेतोय, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत आहेत. भरत पाटील जे गोरदेव ओमरामध्ये गोरदेव संघातील माजी गोलंदाज आहेत, अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी भरत यांनी केली होती घोडबंदरच्या मैदानामध्ये. अप्रतिम अशी गोलंदाजी केली होती, फार वर्षापूर्वीची गोष्ट असेल ती. आता तर चेंडू पुन्हा एकदा चेंडू मिस करून जातोय. फलंदाजाला बाकीचं काम एसटी रक्षक करतायत. कुमार आता आपला कवच लागलेला आहे. कुमारला आपल्या स्वतःच्या होम ग्राउंडवर भरत असं म्हणायला हरकत नाहीये. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकतोय. 9 चेंडू आणि 18 धावा. 9 चेंडू आणि 18 धावा. पुन्हा एकदा कुमार आपल्या बॉलिंग मार्कवर. यष्टी रक्षक यष्टीना चिटकून उभा आहे. डीप फाईन लेग, थर्ड मॅन, पॉइंट कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डी स्क्वेअर लेग. आता त्या चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू पायावर आदळतोय, एकदा पूर्ण करतोय, दुसऱ्या धावेसाठी त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न होतोय. 2 धावा येतात पाहायचा आणि कधी हा आणि कधी ना करताना मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. फलंदाज या ठिकाणी तिसरा मोरा बाद होतोय धावचीच्या रूपानं. संघाची धावसंख्या आहे ती 42. 3 फलंदाज बाद होतात त्या ठिकाणी धावचीच्या रूपानं फलंदाज बाद होत आहे. क्रुशियल मुमेंट आहे त्याच्यामुळे बघा. आणि आयोजक प्रायोजक नवगर संघ येथे खेळत आहेत, त्याच्यामुळे कुठल्याही खेळाडूवर आणि संघावर मी म्हणेल चुकीचा निर्णय जाता का म्हणे. त्या कारणास्तव तिसऱ्या पंचांच्या दिशेनं या ठिकाणी जात आहेत आमचे
मुख्य पंच मात्र बघूया चेक केलं जातं या ठिकाणी. चौथी ओव्हर चालू आहे. साईड अँगल आहे ना त्याच्यावर परफेक्ट दिसणार नाही ते साईड अँगल पण तो बघा ना त्याचा पाय एक राईट साईडला दिसतोय ना मागच्या अँगल मध्ये आपण परफेक्टली सांगू शकणार. तुम्ही बघा मी ना बघणार आपल्याला ते काय 50-50 आहे एकदम परफेक्ट नाही बॅट्समन बेनिफिट जाईल बरोबर ना रे बॅट्समन बेनिफिट जाईल ना. तो बघा तो रिटर्न आला तो थांबला आणि लावला ते आता पाय पुढे आहे आता पाय या साईड. अरे याचा पाय ना तो मागेच आहे तो बघा तो किती मागे आहे बघा हा पाय बघा ना तो अहो तो बघा मी विनंती करतोय की स्वतः पंच अशोक राऊत किती मागे आहे अरुण किती तुम्ही जर आलात तर बरोबर भले वेळ जाईल पण आता कारण ते यावं लागेल कारण आयोजक स्वतः नवगर संघ आहे त्याच्यामुळे स्वतः यात मी पंचांना बोलवलंय. गणेश पंचांना बोलवलं मी. अंपायर्सना बोलवतो मी. दोन्ही अंपायर्स आले तरी चालतील. या आपण चेक करा आपण निर्णय द्या. ओय अंपायर बोलवलं तर थांब ना टेन्शन कशाला घ्यायचं आहे तो माझं नाव सांग. मागं खायला मी आलो मॅचच्या तिकडे पाठीमागेच आहे. 15-20 मिनिटात पोहोचतो. 15-20 मिनिटात पोहोचतो. तोच वरती आणि मग मला फोन करतो. काय मागवते जेवायला? सचिन डोंगरे साहेब नगरसेवक आहेत मात्र या व्यक्तीला पूर्वीपासून या ठिकाणी मी पाहतोय. बघा ज्यावेळेस नगरसेवक नव्हते त्यावेळेस देखील सरांकडून नेहमीच सहकार्य म्हणजे या परिसरात ज्या काही स्पर्धा काही होत आहेत त्या बहुतांश स्पर्धांमध्ये मी सचिन डोंगरे साहेबांना पाहिले. त्यामुळे आताचा योग तर खऱ्या अर्थानं खूप मी म्हणेन दुग्ध शर्करा योग आहे कारण आता तुम्ही नगरसेवक आहेत. यामुळे तुमचा एक विशेष सन्मान या ठिकाणी नवघर ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांच्या वतीने केला जातोय. मी सन्माननीय
सीएम पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सचिनजी डोंगरे साहेब एक या परिसरातील स्थानिक नगरसेवक यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी करावा. टीम खेळते सर त्याच्या तुमची टीम सीएम खेळते सर. आपण होऊया. हेमप्रकाश दादांना देखील विनंती करतोय आपण या. यस पंच कोण बाद? अरुण बाद. पंचांनी त्या ठिकाणी निर्णय दिलाय की यस त्या ठिकाणी मिस्टर अरुण बाद होतोय. लेग बाईटचा इशारा देखील आहे पंचांचा. मग ती धाव लेग बाईट असेल दादा. दोन धावा झाल्या. तिसरी धाव करताना बाद झाला. मात्र लेग बाईटच्या धावा असतील त्या कोणाच्या अकाउंटवर जाता कामा नयेत. धावा झालेल्या आहेत त्या धावा 42. चेंडू शिल्लक आहेत 8. धावा करायच्या आहेत त्या 16. 8 चेंडू 16 धावा. वेलकम रवींद्र नामदेव पाटील साहेब यांचं एक आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. आरबीआयचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आहेत आणि कालच्या दिवसामध्ये तर इतिहास रचला या माणसानं. प्रत्येक षटकार 500 रुपये, सलग 6 षटकार, जवळपास न्यू ब्रँड होंडा शाईन बाईक हे देखील या ठिकाणी त्यांनी पारितोषिक लावलं होतं. मॅचच्या दिशेने जाऊया. 8 चेंडू आणि 16 धावांची गरज. गोलंदाज तयार मिस्टर कपिल पाटील कुमार. गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्राईक एंड रणजित म्हात्रे. महत्वपूर्ण मॅच, गरमागरम मॅच. एका साईडला नवगर्द, एका साईडला आहे एक्सरचा संघ, एक्सर बी चा संघ. ओ अगदी खोलवर टाकायचा चेंडू. बॉलर बॅक ड्राईव्ह खेळलाय. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव तर वेगाने पुणे डबलचा कॉल. स्ट्राईक एंडला थ्रो. डेंजर झोन मध्ये रणजित. काही आवश्यकता नव्हती. विनाशकारी विपरीत बुद्धी. या ठिकाणी दोन्ही खेळाडू अगदी मातबर आहेत. मात्र या ठिकाणी सिंगलला डबल करण्याचा प्रयत्न नडला गेला. फलंदाज बाद झाला. मिस्टर रणजित म्हात्रे आउट. स्प्रे द्या स्प्रे. फर्स्ट बॉक्स मध्ये आतमध्ये जाऊ द्या. आता तरे सर खऱ्या अर्थाने मॅचला येणार रंगात. होळीचा सण अजूनही लांब आहे. मार्च महिना अजूनही सुरू झाला नाहीये. मात्र रंगारंगीने मॅच नक्कीच पाहायला मिळेल यात काही शंका नाही आहे. एक महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी रणजित म्हात्रे बाद झाले. टेन्शन वाढणार कारण जो बॅटर एक नामवंत बॅटर आहे, स्टारकास्ट मधील एक नामवंत खेळाडू तो म्हणजे रणजित म्हात्रे या ठिकाणी बाद झाला. एक प्राइजलेस विकेट त्या ठिकाणी नवगड टीमना प्राप्त केले आहे. काय घडणार? सिंगल जर काढला होता म्हणजे अजूनही 17 धावांची गरज. माफ करा 15 धावांची गरज. 17 की 15? 15 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 7. कोण देणार कोणाची साथ? धावा करायच्या त्या 15. टीम कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. पुढे आलाय खेळण्यासाठी नितेश किणी. काय मॅच सुरू आहे. वेळ घेतला या मॅचनं, नो डाऊट या मॅचनं वेळ घेतला. काही वाद उद्भवला होता आणि नक्कीच कुठल्याही संघावर अन्याय होता कामा नये याची मात्र खास करून दक्षता नवगड ग्रामस्थ क्रीडा मंडळानं घेतली आहे. तरी सर त्याच्यामुळे आपण तिसऱ्या पंचाच्या दिशेने वाटचाल केली होती. त्या दिशेने गेलो होतो आणि योग्य निर्णय पंचाने त्या ठिकाणी दिलाय. कोण जिंकणार? एका साईडला एक नवघरचा संघ आहे जो यजमान आयोजक आहेत, तर एका साईडला मुंबई परिसरातून आलेला संघ एक सरबीचा संघ आहे. नक्कीच. तर या ठिकाणी कुमार याला आपण श्रेय द्यायला पाहिजे कारण की 2 फलंदाज त्यांनी धावचींच्यावर पण बाद केल्यात. म्हणजे जेवढी मॅच टपमध्ये गेली होती त्याच्यावर त्यांनी ते बंधन आणलेलं आहे. पाहायचं आहे आता कुठल्या प्रकारे धावसंख्या पूर्ण होते. यस विजय किती चेंडू शिल्लक? 7 चेंडू आणि 15 धावा. म्हणजे भरत खरी लढत जी बघायची होती प्रेक्षकांना. वेळ वाचवा. यस सर्व खेळाडूंना विनंती असेल मित्रांनो प्लीज भरपूर वेळ गेलेला आहे याच्यामध्ये. तर असे प्रकार घडून देऊ नका प्लीज. कुमार एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. आता चेंडू फुलटॉस चेंडू जातो तो मिड विकेट रिव्हिजन मध्ये. एका जंक्शन मध्ये चेंडू फेकला जातो. एका जंक्शन मध्ये चेंडूला फेकी केली जाते. मात्र फेकी येईपर्यंत 2 धावा पूर्ण करतात आणि या 2 धावांना संघाची धावसंख्या वाढवून होते ती 45 या धावसंख्येवर 45 रन्स. आता चेंडू पाच फलंदाज बाद झालेले आहेत.
आणि एकसर बी संघाचे 4 फलंदाज बाद झालेले आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि धावपा आहेत त्या फक्त किमान फक्त 13 धावा. 13 धावा आणि 6 चेंडू. वॉट ए मॅच. जबरदस्त असं क्रिकेटला साजेस असं हवामान. अतिशय चांगल्या प्रकारचा गारवा आहे हवेमध्ये आणि मैदान अतिशय चांगल्या प्रकारचं मैदान. जसजशी वर्ष जातात तशी या मैदानामध्ये नवीन सुधारणा होत चाललेली आहे आणि नक्कीच याचं श्रेय पूर्ण नवघर ग्रामस्थ आणि खेळाडूंना द्यावं लागेल. येस विजय. बादशाह मैदान म्हणून हे मैदान ओळखलं जाते. मैदानं फार थोडी आहेत मीरा भाईंदरमध्ये, मात्र जी मैदानं आहेत त्याच्यामध्ये सुधारणा होत चाललेली आहे. एक घोडबंदरचं मैदानाला एक वेगळी सुधारणा देण्यात येणार आहे. शेवटचे 6 चेंडू. गोलंदाज विकास पाटील आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं षटक घेऊन चेंडू शिल्लक 6 आणि धावा पाहिजे त्या 13. नक्कीच वेळेचा उपयोग करा मित्रांनो प्लीज. विकास पाटील फिरकी गोलंदाज. आता तर चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी प्रयत्न सफल होतोय. चेंडू पायावर आदळतोय. विकास पाटील शेवटचे 5 चेंडू धावा पाहिजे त्या 13. एक वेगळी कलाटणी आणून सोडलेली आहे. कुमार यांनी या षटकामध्ये 2 फलंदाज बाद केले होते. पूर्ण श्रेय जाईल नक्कीच जर सामना विजयी झाला तर कुमार यांना. कव्हरला कुमार. पॉइंटला क्षेत्ररक्षण आहे. डीप फाईन लेग आहे. डीप पॉइंट आहे. लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफ आहे. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर चेंडू लॉप करायचा होता तो ऑन साईडला, मात्र चेंडूची कट घेऊन जातोय ते पंच. 2 धावा घोषित करतात अशोक राऊत आणि या 2 धावांना संघाची धावसंख्या वाढून होते ती 47 या धावसंख्येवर. चार चेंडू आणि 11 धावा. 4 चेंडू आणि 11 धावा. वॉट अ मॅच. विकास पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. आता तर चेंडू लाट होतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. वॉट अ मॅच. 6 धावा येतात आणि या 6 धावांना संघाची धावसंख्या वाढून होते ती 53 या धावसंख्येवर. 5 धावा मागे आहेत भरत या आपल्या सामना विजयी करण्यासाठी. नवघर संघाचे 5 फलंदाज बाद झालेले आहेत आणि एकसर बी संघाचे 4 फलंदाज बाद झालेले आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत आता फक्त 3 आणि धावा पाहिजेत त्या 5. 3 चेंडू आणि 5 धावा. नवघर संघाचे 5 फलंदाज बाद झाले आहेत मित्रांनो आणि एकसर बी संघाचे 4 फलंदाज बाद झालेले आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत 5. चेंडू शिल्लक आहेत 3 आणि धावा पाहिजे त्या 5. 3 चेंडू 5 धावा. ऑन साइड जर पाहिली तर डीप फाईन लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ, एक वाईडिश डीप मिड ऑन आहे. आताचा चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडू जातोय तो आणि सामना विजयी होतोय. या ठिकाणी विकास पाटील थोडेसे महागडे पडतात आणि सामना विजयी होतोय तो एकसर बी संघ. थँक्यू नंदला दरेज सर. चला या वळी आपण सन्मानाच्या दिशेनं या ठिकाणी विशेष सन्मान हा या ठिकाणी केला जातोय. अभिनंदन एकसर बी आणि हार्डलक अँड बॅडलक नवघर मास्टर्स मध्ये चांगली टफ मॅच या ठिकाणी पाहिली आपण. मी नवघर संघाला विनंती करतो संपूर्ण संघ या जरा. नवघर टीम आपण यायचं आहे नेक्स्ट मॅच. एका साईडला कोळशेत तर एका साईडला असेल पेनकरपाडा टीम. नाणेफेकीचा कौल झाला. टॉस जिंकली पेनकरपाड्याने आणि प्रथम क्षेत्ररक्षण
या ठिकाणी पेनकर पाड्यानं स्वीकारलंय. त्या ठिकाणी आगमन झालंय आदरणीय सन्माननीय